बातमी पाहुयात. ब्रँडीवरून सुरू झालेल्या नव्या वादासंदर्भातली. भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला होता. बाळासाहेब ठाकरे हाच एक ब्रँड आहे, बाकी कोणी ब्रँड नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता. नुसतं नाव लावल्यानं कोणी ब्रँड बनत नसतं असा टोला फडणवीसांनी लगावला होता आणि त्यांच्या या वक्तव्याचे चांगलेच पडसादही उमटताना दिसतायत. फडणवीसांच्या या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय. फडणवीस आणि शिंदेंचा ब्रँड नाही तर ब्रँडीच्या छोट्या बाटल्या आहेत, त्यांना नशा देखील नाही अशी टीका राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेवर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं. साधी ती बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला. बँड बाजा वाजला. कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे. तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. फडणवीस आणि शिंदेमध्ये ब्रँड कोणाचा कोणाचा हा हे काय ब्रँड आहे? हे ब्रँड नाहीच आहेत ना. मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या. त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही. बरं, ब्रँडी औषध म्हणून घ्यायची, यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी. ठाकरे हाच ब्रँड. खरं तर ब्रँड कोण आहे आणि कुणाचा बँड वाजला हे बेस्टच्या निवडणुकीत मुंबईकरांनी बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त भाजपचा ब्रँड आहे, फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींचा ब्रँड आहे आणि फक्त देवाभाऊचा ब्रँड आहे. संजू भाऊ, बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका. तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय. मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजवून टाकला. एकीकडे ब्रँडवरून वार पलटवार होत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे बंधू आगामी महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. पण यावेळी निमित्त ठरलेलं आहे ते शरद पवारांनी केलेल्या सूचक विधानाचं. ठाकरे बंधूंची मुंबईमध्ये ताकद आहे, त्यामुळे ते एकत्र आल्यास आनंदच होईल असं पवार म्हणाले. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही, माहिती असं आहे. समजा ते एकत्र आले आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये सत्ती वाजली तर आम्हाला आनंद आहे. तर एकीकडे ब्रँड आणि ब्रँडीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. ठाण्यात प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत शिवसैनिकांनी निदर्शनं केली. संजय राऊतांनी आनंद दिघेंबाबत केलेल्या विधानावरून ही निदर्शनं करण्यात आली. बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावलाय असं विधान राऊतांनी केलं होतं. दिघे नेते उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हा प्रमुख होते असंही राऊतांनी म्हटलं होतं. तर त्यांच्या या टीकेला खासदार नरेश म्हस्केंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा. मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे. मिस्टर जे आमचे आनंद दिघे आहेत हे जिल्हा प्रमुख, शेवटपर्यंत जिल्हा प्रमुख होते. तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा. अरे संजा, भुंकणाऱ्या कुत्र्या, दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? तुझी योग्यता काय? तू दिघे साहेबांची योग्यता काढतो. एक जिल्हा प्रमुख होते. अरे त्यांनी ठरवलं असतं ना, ते आमदारी झाले असते आणि खासदारी झाले असते आणि मंत्री झाले असते. तोंड सांभाळून बोल. पुन्हा एकदा तुला आम्ही इशारा देतोय, नाही तर तुझी योग्यता, तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल. थोडं लक्षात ठेव.